महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 2 रुपयात पंढरपूर, बसगाड्यांमध्ये वाढते गर्दी। सध्या पंढरपूर आषाढी वारीची लगबग सुरू आहे। काही दिवसांनी यात्रा आहे। राज्याच्या विविध आगारातून नियमित तसेच विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत। सरकारच्या नवीन नियमानुसार अमृत योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नाममात्र 2 रुपये आकारून प्रवास सवलत दिली जात आहे। राज्याच्या सीमेपर्यंत कुठून कुठेही प्रवास करताना अमृत योजनेतील नागरिकांसाठी केवळ 2 रुपये आकारले जात आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे। पंढरपूर यात्रेसाठी गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या असल्या तरी ज्येष्ठ नागरिकांची वाढती गर्दी पाहता या गाड्या पुरेशा नाहीत असे चित्र आहे। 2 रुपयात यात्रा होत असल्याने गरीब दुबळ्या वारकऱ्यांसाठी ही ती एक अनोखी पर्वणी आहे। कधी नव्हे ती यात्रा अनुभवण्यासाठी जणू स्पर्धा सुरू आहे। सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे। नदी दुथडी भरून वाहत आहे। वारीसाठी आळंदीला कोणी येऊ नये असे आळंदी नगर परिषदेने कळवले आहे। चंद्रभागेलाही पूरसदृशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे। अशा परिस्थितीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे। वेळेत दर्शन करून त्यांना गावी रवाना करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन होणे आवश्यक आहे। पावसाळ्यामुळे विविध साथीचे आजार उद्भवू शकतात, त्यासाठी नियोजन देखील आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी विभागाने सुलभ सुखकारक प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी या श्रेणीतील प्रवाशांची माफक अपेक्षा आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ, तृप्ती भोईर, धुळे।